अचलपूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मेळघाट ब्लड बँकेसमोर 10 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास एका 1 ते 1.25 महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे नागरिकांमधून अत्यंत तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात असून हा प्रकार स्त्रीभ्रूण हत्या किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाला टाकून देण्याचा असावा अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 ते 1.25 महिन्याचे लहान बाळ चादरेवर ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले। बाळाच्या अंगावर डायपर लावलेला होता, मात्र मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक होती। परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांनी या चिमुकल्याच्या मृतदेहाचा काही भाग कुरतडून खाल्ल्याचे दिसून आले। हे दृश्य पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला। घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। हे बाळ नेमके कोणाचे, त्याला इथे कोणी आणून ठेवले आणि बाळाचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला, या सर्व प्रश्नाचा शोध आता पोलीस घेत आहे। परिसरातील खासगी रुग्णालय, प्रसूतिगृह तसेच CCTV फुटेजची तपासणी केली जाणार आहे। एकीकडे शासन बेटी बचाव बेटी शिकवाचा नारा देत असताना दुसरीकडे चिमुकल्यांना अशा प्रकारे वाड्यावर सोडून देण्याचा अमानुष कृत्यामुळे परतवाडा शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। या घटनेमागील निर्दयी दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे। चिमुकल्याच्या मृत्यूमागील सत्य कधी समोर येणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।